कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार सहभागी। पंतप्रधान मोदी आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांच्यात नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, स्वच्छ आणि हरित ऊर्जा या विषयांवर चर्चा। भारत आणि युरोपियन महासंघादरम्यान 13 करारांवर स्वाक्षऱ्या। या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्णत्वाला नेण्यासह अनेक क्षेत्रात परस्पर संबंध दृढ करण्यावर सहमती। राज्य सरकारच्या 500 सेवा सर्वसामान्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मेटा समवेत करार। मुंबई टेक वीक 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा। स्वारगेट एसटी बस स्थानक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला शिरूर इथून पुणे पोलिसांनी केलं अटक। दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। चालू वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धी दर 6.2%। व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातली बोलणी फिसकटली। खनिज करारावर स्वाक्षऱ्या नाहीत। संयुक्त पत्रकार परिषद रद्द। प्रमुख युरोपियन देशांचा युक्रेनला पाठिंबा कायम। उत्तराखंडच्या बद्रीनाथ इथं हिमस्खलनामुळे अडकलेल्या 55 पैकी 33 मजुरांची सुटका। 22 मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी। जनजीवन विस्कळीत। आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात आज लढत।